नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये। बघा मित्रांनो, आताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। बघा, पोलीस भरतीमध्ये वयवाढ मिळण्यासंदर्भात विद्यार्थ्यांचे आंदोलने चालू आहेत। मुख्यमंत्री साहेबांना निवेदने पाठवत आहेत। तर मित्रांनो, चलो नागपूर बघा 10/6/2024 ही अपडेट आहे। तर मित्रांनो, 10 तारखेला त्यांना ज्या चुका मागच्या भरतीत केल्या आहे त्या चुका या भरतीत करायच्या नाही, कारण बाप आशा लावून बसलाय आणि विजयाच्या गोल्याची पोलीस भरतीसाठी किमान उमेदवारांना एक संधी द्यावी अशी उमेदवारांची मागणी आहे आणि मोठ्या प्रमाणावर ही जी मागणी आहे ही होत चाललेली आहे। तर बघू शकता तुम्ही, आमची मागणी एवढीच आहे की गृहमंत्री साहेब बघा, सन 2019 पासून बँड पथक व कारागृह पोलीस भरती अद्याप झालेली नाही। अशा वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना या भरतीत संधी देण्यात यावी व 2024 मध्ये बघा कोणत्या कोणत्या या वर्षामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी राज्यांमध्ये वयोवाढ संदर्भात वाढ मिळाली बघा। छत्तीसगडमध्ये 5 वर्ष, राजस्थानमध्ये 4 वर्ष, उत्तर प्रदेश केंद्रीय बोर्डामध्ये 3 वर्ष। बघू शकता मित्रांनो तुम्ही, अशी वयवाढ मिळालेली आहे आणि आम्ही 31 मार्च 2024 पर्यंत वय वाढवून देण्याची मागणी करत आहोत। आपण विधानसभेत भरती करणाऱ्या एकाही मुलाचे नुकसान होऊ देणार नाही असा शब्द दिला होता असल्याची आठवण उमेदवारांनी पत्राद्वारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करून दिलेली आहे। तर बघा, आमच्या चुका काय आहेत, आमचं काय चुकलेलं आहे असे विद्यार्थी जे उमेदवार आहेत ते मागणी करत आहेत। आणि तुम्ही लवकरात लवकर वयवाढ संदर्भात बघा, 3 वर्ष उत्तर प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये 3 वर्ष, 4 वर्ष अशा वेगवेगळ्या ठिकाणी वयवाढ झालेली आहे आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये का करत नाही। आणि मागच्या भरतीमध्ये जेव्हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते की आम्ही विद्यार्थ्यांना एक संधी देऊ, आम्ही वयवाढ करून देऊ, आणि बघा कोरोनामध्ये 3 वर्ष गेली परंतु विद्यार्थ्यांना एक पण संधी दिली गेली नाही। शेवटची संधी जी आता उमेदवारांचे वय संपलेले आहे आणि त्यांना शेवटची ही भरती आहे, 17,000 प्लस ही भरती त्यांची आहे आणि त्यांची खूप मेहनत आहे मित्रांनो, मेहनत भरपूर आहे, मेहनत पण आहे आणि खूप त्यांची आशा आहे की त्यांना शेवटची संधी देण्यात यावी असे गृहमंत्री साहेबांना ते निवेदने देत आहेत, मुख्यमंत्री साहेबांना निवेदने देत आहेत। भरपूर ते आता शेवटची त्यांचे चान्स आहे आणि शासनाने त्यांना एक संधी द्यावी अशी पण माझी इच्छा आहे मित्रांनो, अशी पण मागणी होत आहे सर्व उमेदवारांकडून। तसेच मित्रांनो बघा, चलो नागपूर 10 तारखेला भरपूर विद्यार्थी नागपूर जाणार आहेत आणि तिथे निवेदने पाठवत आहेत गृहमंत्री साहेबांना की तुम्ही आमचा काही ना काही निर्णय लावा, कारण तुम्ही मागच्या भरतीमध्ये बोलले होते की तुम्हाला एक संधी जरूर देऊ, पण या भरतीमध्ये तुम्ही काही संधी दिलेली नाही बघा। तर तुमची 8 तारीख आहे, तर 10 तारखेला सर्व उमेदवारांनी तिथं जमा होऊन सण मित्रांनो तिथं चाला नागपूर। तर नागपूर भरपूर विद्यार्थी जात आहे वयवाढ संदर्भात। तर मित्रांनो बघा, असेच नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी डेली घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटेच्या बेलकन आयकॉनला प्रेस करून ऑल सेट करा, म्हणजे नवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो, ठीक आहे। तर शासनाने एकच विनंती आहे की सर्व जे उमेदवारांचे वय संपलेलं आहे त्यांना शेवटची संधी द्यावी आणि उमेदवारांना भरतीमध्ये शेवटची संधी द्यावी, बस हीच उमेदवारांची मागणी आहे। आणि सर्व उमेदवार अशाच परिपत्रकाद्वारे शासनातर्फे बघू शकता तुम्ही, इथं निवेदने देण्यात आलेले आहे मुख्यमंत्री साहेबांना, गृहमंत्री साहेबांना, ठीक आहे। तर भरपूर इथं उमेदवार पत्राद्वारे निवेदने देत आहे। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि काही नाही समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून